सॉरी सॉरी सॉरी, लागलं नाही ना तुम्हाला? नाही लागलं, माफ करा. ते लक्ष नव्हतं. ऐक पाणी आणू? नाही, ते जरा विचारत होतो मी. ते जरा रिझल्ट आहे ना आज, त्यामुळे जरा अयो. या. मी पण जरा गोंधळाच होतो, मी पाहिलं नाही तुम्हाला, सॉरी. माझं पण जरा ते रिझल्टच्या डोक्यात होतं म्हणून जरा बघितलंच नाही. गाडी येते डायरेक्ट लागलं. कसला रिझल्ट? ते 10वीची परीक्षा दिली ना, आज 10वीचा रिझल्ट आहे. म्हणजे तसं आपलं पेपर बरे गेले, म्हणजे पास तर होणार आहे, पण थोडंफार डोक्यात असतं म्हणून, बाकी काय नाही. माफ करा पण म्हणजे ह्या वयात तुम्ही 10वीची परीक्षा दिली का? नोकरीची वगैरे काय गरज? नाही नाही नाही, नोकरीचं काय नाही. नोकरी वाचवण्यासाठीच 10वीची परीक्षा साहेबांनी द्यायला सांगितली आम्हाला. तुमचं नाव काय? मी मारुती. सारंग मेंदळे. नमस्कार नमस्कार. कौतुक आहे तुमचं, तुम्ही 10वीची परीक्षा दिली ह्या वयात. नाही, धन्यवाद साहेब. म्हणजे आधी असं वाटायचं, डोक्यात विचारायचं की लोक हसले तर या वयात शिकतो वगैरे, पण नंतर असं काही विचार केला नाही. मला सगळं क्लिअर होतं, म्हणजे काहीच गोंधळ नव्हता, एकदम क्लिअर. पण एक एकदा गोंधळ होतो, म्हणजे माणसं निवडताना सुद्धा काय आणि कसा निर्णय घ्यायचा काही कळत नाही, गोंधळतो आपण. नाही सारंग साहेब, एक सांगू का, म्हणजे आत्ताच भेटलोय हे विचित्र भेट नाही, पण असं मनापासून सांगावंसं वाटतं की साहेब, गोंधळून जाऊ नका. गोंधळायचं नाही, खरंच विचार करायचा, थोडासा संयम ठेवायचा, सर वाट बघायची. कसं सांगू, म्हणजे आमचे माळी सर नेहमी आम्हाला सांगतात की एकदा का गोंधळाचं धुकं ओसरलं ना, की अशी सुसाट वाट दिसते, त्याच्या बिंदास जायचं चालत, अजिबात थांबायचं नाही. छान बोलता तुम्ही. थँक्यू. आता थांबायचं नाही. थांबायचं नाही. तुम्हाला सोडून नाही नाही नाही, मी जातो, माफ करा लागलं. नाही नाही नाही, खरं मला पण माफ करा आणि शुभेच्छा. धन्यवाद धन्यवाद. चला. खरंच लागलं सर, चांगली गाडी, मोठी गाडी. येतच आहे. या. मॉम, अगं मॉम, सावली परत आली आहे ना, मग तू सगळे प्रोग्राम का कॅन्सल करतेस? आणि त्या स्पर्धेची फायनल डेट जवळ आली आहे, त्याचं काही करणारच की नाही तू? तारा, तू हे सगळं मला का विचारतेस? हे तुझंही आयुष्य आहे, तुला तुझ्या आयुष्याची काही पडलेली नाहीये. तुझ्याकडे सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन असताना म्हणून मी तुला विचारते. आणि तसंही आतापर्यंत मी माझं लाईफ कधी स्वतःहून मॅनेज केलंय का ग? कधी मी काय करायचं काय नाही करायचं हे फक्त तूच ठरवत आली आहेस. हो, हे सगळं मीच ठरवणार, पण आता सगळं काही त्या सावलीमुळे अडकून बसलंय. म्हणजे ती नाही म्हणाली ना गायला? तिची एवढी हिंमत की ती डिरेक्ट नाही म्हणे. यावेळी तिने बंदूक सारंगच्या खांद्यावर ठेवली. जोवर सारंग तिला परवानगी देत नाही तोवर ती काम करणार नाही. मग आता काय करणार आहेस तू? आता ते करणार आहे जे कधीच केलं नाहीये. जय जय विठ्ठल रखुमाय, 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 विठ्ठल 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 विठ्ठल. हरी म्हणा, पुंडलिक वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. सारंग साहेब, तुम्ही? सारंग साहेब, अहो सखदेव सरांनी लई भारी काम केलंय बघा. अहो कामं काय मागं लागलीच असतात, घरचे टेन्शन कटकटी, अजून पांडुरंगाचं नाव घेतलं तर दिवस कसा एकदम लई झक्काच जातो बघा.
काका बरोबर बोलले. खरंच खूप छान काम केलंस तू. माणसाला ना कुठून तरी ऊर्जा मिळायला हवी. आणि गोष्ट जेव्हा त्याच्या भक्तीची असते तेव्हा ती भक्ती त्याच्या कामातून पण उतरते. आवडलं मला. पांडुरंगा. हा तुम्हाला मेल केलाय मी, जरा चेक करा. पटकन रिप्लाय करा प्लीज. सारंगने माझा फोन कट केला. भैरवीजी, मी खूप महत्वाच्या कामात आहे. अर्जंट काही असेल तर प्लीज पटकन बोला. थोडं अर्जंट आहे म्हणूनच फोन केलाय. तुला डिस्टर्ब करायचं नव्हतं मला, पण माझं थोडं ऐकून घे. म्हटलं सावलीची एकदा भेट घ्यावी. तिला खूप बघावंसं वाटतंय. एक काम करा ना तुम्ही दोघे घरी जेवायला या, म्हणजे आपल्या निवांत गप्पा पण होतील. मला माहिती आहे भैरवीजी तुम्हाला काय बोलायचं आहे. खरं सांगू माझी इच्छा नाही आहे बोलायची आणि भेटायची सुद्धा. मी जरा महत्वाच्या कामात आहे. आपण नंतर बोलूयात प्लीज. थँक्यू. सावली. हा साऊ. दादा, काम व्यवस्थित सुरू आहे ना? अगं हो बघ, सारंग सरांनी सगळं व्यवस्थित समजून सांगितलंय, त्यामुळं काम करतानाच कामात विठ्ठल गावतोय बघ. असंच मन लावून काम करत राहा. होय. बरं, मी डबा पाठवलाय, तू वेळेवर जेवून घे. वय खातो मी, तू काळजी करू नको. ठेवू का? हो. अरे गजो भाऊ, तुम्ही इकडं गोडाऊन मध्ये नाही गेलात? सर, सकाळी सकाळी ऐश्वर्या मॅमने आम्हाला झापलं. खरं तर आम्ही चुकलो आणि ती चूक तुम्ही आम्हाला दाखवून दिली, त्यासाठी आम्ही तुमचे आभार मानायला आलोय. हवा आभार कसले मानताय तुम्ही? कामच आहे ती माझं. ते आहेच म्हणा. रूपम कॉस्मेटिक्ससाठी काम करणं म्हणजे अगदी घरचं काम करणं आहे, आणि त्यात तुमच्यासारखी माणसं काम करणं म्हणजे कौतुक वाटतं. अहो कौतुक कसली करताय? चला जो म्हणा कामाला लागा. चला कामाला लागा. पांडुरंग हरी. येस गजा. हॅलो ऐश्वर्या मॅम. अहो आज सध्या एकदम साधा गोळा माणूस आहे. ए हॅलो, तू त्याचं कौतुक करायला फोन केलायस? कामाचं बोल. सॉरी मॅम. अहो पण याला फसवणं अगदी सोपं आहे. ते व्हायलाच पाहिजे, कळलं? ठीक आहे मॅम. नेमकं काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? ते तुला लवकरच कळेल. ऐश्वर्या जेव्हा फुल प्रूफ प्लॅन बनवते तेव्हा तो फेल नाही जात. सारंग इतका त्रास द्यायचा, नीलला इतका त्रास द्यायचा, आणि सोहमला तेव्हा काही कळायचं नाही. सोहम खूप लहान ना, पण तरी सुद्धा सारंग दादा म्हणेल ते. तो फॅन्सी ड्रेसचा किस्सा आठवतोय? परकर पोलका घालून गेला होता. ए नाही, साडी होती सर. मोठ्यानी काय साडी घातली, किस्सा सांग पण चल. फॅन्सी ड्रेस होता आणि त्यावेळेला मला बनायचं होतं टीचर. तर ह्यांनी सांगितलं मला की साडी घाल आणि जा. आणि साडे नसतात ना. बरोबर. अरे पण मी सर होऊ शकलो असतो ना. त्याला नंतर कळलं. मोठा कोण आहेस तू? अरे भैरवी, सॉरी, मी तुझा मिस कॉल. ऐक, तिला बसू दे. नाही, सोहम, बबलू, असू दे, खुर्ची द्या. तिला तर असू दे. अगदी छोटंसं काम होतं तुझ्याकडे म्हणून आले होते. तू फोन नाही घेतलास ना? अगं नाही, सॉरी. मी मिस्ड कॉल बघितला तुझा, पण खूप दिवसानंतर गप्पांचा फंड रंगलाय आमच्याकडे, म्हणून मी करणारच होते.
काही महत्वाचं काम होतं? नाही, बरोबर आहे. कुटुंब एकत्र राहण्यासाठी असे गप्पांचे फट रंगत राहिले पाहिजे. नाही, कुटुंबानी एकत्र असणं आणि त्यांच्यामध्ये संवाद असणं फार महत्वाचं आहे. सांग ना, काही काम होतं? काम आहे तसं महत्वाचंच आहे. तुला तर माहितीच आहे, सावली गेले कित्येक वर्ष ताराला असिस्ट करते आणि आता तिची इतकी सवय झाली आहे ना की तिच्याशिवाय आमचं पानही हालत नाहीये ग. एवढ्या इव्हेंट्सचा सगळा पसारा कसा सांभाळायचा कळत नाहीये मला. ती असली की कसं माझं अर्ध टेन्शन जातं. मग काय झालं काय? पुन्हा हिने काहीतरी घोळ घातला वाटतं. तिने काही घोळ नाही घातलाय, पण हो, घोळ झालाय खरा. तुला काय म्हणायचं स्पष्ट सांग, मला नाही कळत आहे. तिलोत्तमा, सारंगने सावलीला आमच्याकडे काम करायला नकार केलाय. गेल्या वेळीही तुझी परमिशन घेऊनच मी तिला कामाला नेलं होतं. एक्सक्यूज मी, आय एम रिअली सॉरी. मॉमने परमिशन दिली नव्हती, परमिशन सारंगने दिली होती. एकूण एकच आहे ना. सारंगने परवानगी दिली काय आणि तू दिली काय? तू या घरातली करती स्त्री आहे, त्यामुळे सगळे निर्णय तूच घेतेस ना. नाही, असं नाही, म्हणजे अधिकार आहेत माझ्याकडे, पण घरातले सगळे डिसिजन्स मी घेते, माझ्या घराचे, या घरच्यांचे. पण या पोरीला मी माझ्या घरची मानतच नाही ना. तिची इच्छा असेल तर तिला काम करावं. काय झालंय सारंग? काय कन्फ्युजन आहे? म्हणजे तू तिला पहिल्यांदा परवानगी दिली कामाची, आता नाही म्हणतोस. एनी प्रॉब्लेम? अरे सांग ना मला, तुला यांच्याकडे काम करायचं नाही आहे का? अगं स्पष्ट बोल. नसेल करायचं, नो प्रॉब्लेम. दादा, मी नकार का दिलाय याचं कारण भैरवीजींना चांगलं माहिती असेल. सारंग, एक मिनिट. म्हणजे मला माहित नाहीये नक्की काय झालंय ते, पण लेट मी टेल यू, माझ्या मम्माचा आणि सावलीचा बॉन्ड ना खूप सुंदर आहे. म्हणजे माय लेकीसारखाच आहे. आणि या दोघींना बघून ना मलाच कधी कधी प्रश्न पडतो की नक्की मी हिची खरी मुलगी आहे की सावली. त्यामुळे तू नकार का देतोयस ना ते कळत नाही रे मला. त्याला माझ्या नजरेसमोर जे घडलं ना, ते एका आईचं वागणं नव्हतं. कुठली आई आपल्या मुलीबरोबर असं नाही वागत. मी मान्य करते माझी चूक. मी ओरडली असेल तिच्यावर, कधीतरी रागवली असेल, पण अरे आपल्या मुलांवर एवढा अधिकार असतोच ना आई वडिलांचा. एकतर सावली तुमची मुलगी नाहीये, दुसरी गोष्ट, जी व्यक्ती आपल्यासाठी काम करते ना, त्या व्यक्तीचा आपण आदर करायला पाहिजे. सर एक मिनिट. मला कळतंय तुझं सगळं, मला पटतंय सुद्धा. तू जे काय बोलतोयस ते अगदी बरोबर आहे. पण मला आधी सांग की तू जो निर्णय घेतलायस की या पोरीनं भैरवीकडे, ताराकडे काम करायचं नाही, तो डिसिजन फायनल आहे? कारण तसं जर का असेल तर मला तो मान्य नाही आहे. मला हे अनफेअर वाटतंय. मी ओळखते माझ्या मैत्रिणीला. सारंग, भैरवी खूप चांगली आहे. तुला माहिती आहे, हिच्या जन्मापासून भैरवीने तिला सांभाळलंय. या पोरीच्या भावाचा आजार पण सगळं भैरवीने काढलंय. त्यांचा घरखर्च हिने सांभाळलाय. आणखीन काय हवंय तुला? आणि शिवाय तू आता सगदेवला, हिच्या भावाला नोकरी दिलीच आहेस ना, पगारवाढ सुद्धा केली आहेस, हो की नाही? मला असं वाटतं की आता हिच्या कुटुंबामध्ये काही आर्थिक समस्या नसावी. सो आता या पोरीला हिची गरज नाहीये, पण भैरवीला या पोरीची गरज आहे. ती हिच्याबरोबर इमोशनली अटॅच्ड आहे. ट्राय टू अंडरस्टँड. हिला खूप पोरी मिळतील काम करायला, पण इमोशन्स त्याचं काय? एक्झॅक्टली तेच म्हणणं आहे माझं पण. आणि सारंग, आता मम्माला आणि मला सावलीची इतकी सवय झाली आहे ना की तिच्याशिवाय गाण्यात मजा नाही आहे रे.
तिच्याशिवाय गाण्यात आनंदच नाहीये. सावली आणि माझ्यामध्ये एक छान बॉन्ड क्रिएट झालाय. आमची वेवलेंथ पण जुळते. सावलीची साथ असेल ना, तिची सोबत असेल ना, तर गाण्यात वेगळाच आनंद आहे. आणि जर आता ती नसेल ना, तर वेगळी व्यक्ती घेऊन या, तिच्यावर वेगळे कष्ट घ्या, त्यात वेळ जाईल ना. आणि सावली असेल तर इट विल बी इझी. ठीक आहे, सावलीची इच्छा असेल तर सावली काम करू शकते, पण एका अटीवर. भैरवीजींनी माफी मागायची सावलीची. सारंग, सगळ्यांसमोर. सारंग सर, तुम्ही आता होकार दिलायत ना, मग माफी मागायची काय गरज आहे? ऐका ना, त्या दिवशी त्या हक्काने थोडं चिडल्या होत्या, बस इतकंच. थांब सावली, कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं. काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा सन्मान असतो. माझ्या कंपनीमध्ये शेकडो लोक कामाला आहेत. त्यांना मी गुलामासारखं वागवलं तर ते योग्य ठरेल का? एखादी व्यक्ती आपल्यावर अवलंबून आहे म्हणून आपण त्याचा फायदा घ्यायचा नसतो. ही हुकुमशाही ठरते. आणि कुठलीही व्यक्ती हुकुमशाही करत असेल तर त्या व्यक्तीला तिथेच थांबवायचं आणि जाणीव करून द्यायची. कळलं? सारंग, तुझ्या या बोलण्याने मला खरंच माझ्या चुकीची जाणीव झाली. माझ्या वागण्यामुळे भावनेच्या भरात माझ्या लेकीला किती त्रास झाला असेल याचा विचार नाही केला मी. पण कसं आहे ना सारंग, आम्ही कलाकार मंडळी रे. आमच्या पॅशनच्या नादात आम्ही कधी कधी इतके वाहवत जातो की आपल्या वागण्याने कोणाला त्रास होत असेल याचा विचारही येत नाही मनात. मला कधी वाटलंही नव्हतं की माझ्या अशा वागण्यामुळे सावलीला त्रास झाला असेल. थँक्स सारंग, तू आज मला त्या गोष्टीची जाणीव करून दिलीस. थँक्स. सावली बाळा, मी जे काही आजवर तुझ्याशी चुकीचं वागली असेल ना, त्यासाठी आज तुझी भैरवी माई, तुझी माफी माई. काय करताय तुम्ही? सावली, तुझ्याशिवाय माझं घर नाही ग. माझ्या ताराचं कशात लक्ष लागत नाही ग. तू बोलली होतीस ना हा की सारंग सरांनी परवानगी दिली तर तू कामावर येशील. परत येशील ना ग सावली, येशील ना बाळा. ये